नमस्कार, मी भाग्यश्री रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। डिसेंबर स्पेशल नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी पार्टी स्टार्टर म्हणून तुम्ही हे बनवू शकता। तर खूप मस्त असा टेस्टी ब्रेड रोल बनवून तयार होतो। अगदी कुरकुरीत ब्रेड रोल कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहोत। तुम्ही बघू शकता काय छान असा क्रिस्पी झालेला आहे। त्याचा आवाज बघा तुम्ही। अगदी कुरकुरीत आपले ब्रेड रोल झालेले आहेत आणि हातावरती तुम्ही बघू शकता अजिबात तेल नाही, अजिबात तेल पिलेले नाही आहेत। हे ब्रेड रोल तेलकट झालेले नाही जास्त। तर मस्त खमंग असे ब्रेड रोल कसे बनवायचे ते आज आपण पाहूया। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। तर मग आता आपण आणखी जास्त वेळ न घालवता क्रिस्पी असे ब्रेड रोल्स बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे आहेत, उकडून घेतलेले आहेत। आणि बटाटे आता मी हाताने किंवा मॅशरनेही तुम्ही मॅश करू शकता। या पद्धतीने सगळे बटाटे मॅश करून घेणार आहे। बटाट्यांमध्ये जास्त गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। सगळे बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे हाताने। या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान मॅश करून घेतलेले आहेत बटाटे। मी यामध्ये बारीक चिरून घेतलेली एक मोठी मिरची यामध्ये मी घातलेली आहे। मिरची नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालते। आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा मी किसून घेतलेला आहे। या पद्धतीने मी या साईजचा छोटा चमचा आहे, जास्त मोठा नाही किंवा जास्त छोटा नाही, या साईजचा चमचा आहे। त्या चमच्याने मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि एक मोठा चमचा आहे, मोठा चमचा चाट मसाला घेतलेला आहे मी। चाट मसाल्याने खूप छान अशी चटपटीत टेस्ट येते। तुम्ही त्याऐवजी आमचूर पावडरही वापरू शकता। 1 चमचा म्हणून लाल मिरची पावडर घातलेली आहे। ही फार तिखट नसते, तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव होईपर्यंत आपण सगळे मसाले, तिखट, मीठ हे बटाट्यांमध्ये छान मिक्स झालं की ते खायला छान लागतं। आणि जर तुम्ही मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करून घ्या। जर वाटत असेल तर आताच घाला। या पद्धतीने आपण छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मी तिखट जास्त वापरल्यामुळे असा लाल कलर आलेला आहे याला। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिखट वापरू शकता। आता आपण याचा लिंबा एवढा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि शेप देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण उभा शेप देऊन घ्यायचा असा गोल असा। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे। मी हे प्लेटमध्ये ठेवून देते आणि दुसरा देखील या पद्धतीने बनवून घेते। तर याच पद्धतीने आपण राहिलेले सगळे रोल्स बनवून घ्यायचे आहेत। तर आपले रोल्स बनवून झालेले आहेत सगळे, मी हे बाजूला ठेवून देते। आणि आता तुम्ही बघू शकता एक ब्रेड घेतलेला आहे मी। आणि आता काय करायचं आहे की ब्रेडचे ज्या कडा आहेत आपल्याला त्या या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। या कडांपासून तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता, त्याचा वापर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता। आणि याच पद्धतीने मी सगळ्या ब्रेडच्या कडा काढून घेणार आहे। तर आता मी ब्रेडच्या सगळ्या कडा काढून घेतलेल्या आहेत। आणि आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। तर डायरेक्ट बऱ्याच वेळेला बघतो आपण की डायरेक्ट यामध्ये घातलं जातं, पण तसं घालायचं नाही, कारण ब्रेड पहिलाच मऊ असतो तर आणखी जास्त मऊ होतो। तर या पद्धतीने हलक्या हाताने अगदी थोडंसं वरून असं भिजवून घ्यायचं आणि या पद्धतीने दाबून सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। जास्त अगदी ब्रेड डायरेक्ट पाण्यामध्ये घातला की ती एकदमच ओलं होतं। ही तुम्हाला ब्रेड दाखवते,
या पद्धतीने अगदी हलक्या हाताने वरती फक्त आपण हलकंसं असं डिप करून घ्यायचं आणि दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून हे सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत. तर या पद्धतीने मी सगळे ब्रेड्स बनवून घेते. तर आता आपण जे भिजवून घेतलेले ब्रेड आहेत ते हातावरती या पद्धतीने घ्यायचे. त्यावरती हातावरती घेत असताना या पद्धतीने घ्यायचे. त्याचे टोक जे आहे दोन्ही बाजूला असं आलं पाहिजे आणि त्यावरती असं मधोमध घालायचा. म्हणजे काय होतं की या चारी कडा व्यवस्थित आपल्याला यावरती कवर करता येतं. तर या पद्धतीने आपण ब्रेड ओला असतो त्यामुळे पटकन कवर होतो. तर आपण या पद्धतीने चारही बाजूने व्यवस्थित हे कवर करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण याचा रोल बनवून घ्यायचा आणि हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं. या पद्धतीने रोल बनवून तयार झालेला आहे. याला मी डिशमध्ये ठेवून देते आणि आणखी तुम्हाला बनवून दाखवते. दुसरा देखील ब्रेड मी घेतलेला आहे. यावरती देखील ठेवूया आणि मग असे सांगितल्याप्रमाणे चारही बाजू या पद्धतीने आपण कवर करून घेणार आहोत. ब्रेड आपला छान मऊ झालेला असल्यामुळे व्यवस्थित कोट होतो याला. तर या पद्धतीने मी दुसरा देखील ब्रेड छान कोट करून घेतलेला आहे. तर मी सगळे ब्रेड्स या पद्धतीने रोलवरती कवर करून घेते, कोट करून घेते. या पद्धतीने आपले सगळे रोल छान असे तयार झालेले आहेत. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. तर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये आपण हे रोल छान कोट करून घ्यायचे. याला जास्त परत ओलं करण्याची गरज नसते कारण आपण हिलच असतं त्यामुळे आणखी जास्त ओलं करण्याची गरज नाही. ब्रेड क्रम्स तुम्हाला नसतील वापरायचे, नाही लावले तरीही चालतात, पण लावल्यामुळे एक छान असा टेस्टी क्रिस्पीनेस येतो याला. तर या पद्धतीने मी सगळे ब्रेड कोट करून घेणार आहे. यामध्ये दुसरा देखील आपण या पद्धतीने कोट करून घेतलेला आहे रोल. तरी याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले देखील कोट करून घेते. तर आता सगळ्या रोल्सना मी ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे की आपण ह्याला अर्ध्या तासासाठी टेम्परेचरवरती याला सुकवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की जास्त तेल शोषून घेत नाही. ब्रेड आपले ओले असतात ते व्यवस्थित ड्राय होतात आणि त्यामुळे क्रिस्पीनेस राहतो याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेला खायचं आहे त्यावेळेला तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. तर आता अर्धा तास झालेला आहे आणि मी इथे एक कढई तेल गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आता मी ब्रेड रोल्स घालून घेते आणि ब्रेड रोल यामध्ये घातल्यानंतर यांना अजिबात हलवायचं नाही आणि तेल छान कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे. मीडियम किंवा लो गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं नाही. छान कडक एकदम असं तेल झालं पाहिजे, कडकडीत असं गरम झालं पाहिजे तेल. याचे जे बबल्स आहेत ते कमी होईपर्यंत अजिबात रोल्सना हात लावायचं नाही, नाहीतर ते तुटतात. त्यामुळे याचे बबल्स कमी झाले की आपण हे पलटून घ्यायचं आहे. छान भाजले गेलेले आहेत एका साईडने आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी अलगद या पद्धतीने आपण हे पलटी करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे याला. एकदम दिसतानाच एकदम क्रिस्पी दिसत आहेत आणि छान असा कलर देखील आलेला आहे. तर पलटताना तुम्ही बघू शकता याला कुठेही भेगा वगैरे पडलेले नाही, कुठे तुटलेले नाही आहे. अगदी मस्त परफेक्ट असं आपलं ब्रेड रोल आपले छान असे परफेक्ट झालेले आहेत, अजिबात तुटलेले वगैरे नाही आहेत. मस्त असे दोन्ही बाजूने व्यवस्थित ब्राऊन शेप कलरमध्ये भाजले गेलेले आहेत. याचा आता गॅस मी बंद करून घेते आणि अगदी हलक्या हाताने याला डिशमध्ये काढून घेऊया. मी सगळे ब्रेड रोल्स काढून घेते. तर फायनली आपले मस्त क्रिस्पी असे ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे झालेले आहेत.
कुठेही क्रॅक वगैरे झालेलं नाही आहे किंवा जास्त तेलकट अशा अजिबात झालेले नाहीत. अजिबात तेलकट झालेले नाही. तुम्ही बघू शकता हाताला माझ्या अजिबात तेल वाटत नाही. हे पकडल्यानंतर, हे घेतल्यानंतरसुद्धा हातामध्ये अजिबात तेल हाताला नाही आहे. अगदी मस्त असे फ्राय झालेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि ही रेसिपी घरी नक्की तुम्ही ट्राय करा. उद्या 31 डिसेंबरला तुम्हाला स्टार्टरसाठी हा खूप छान ऑप्शन आहे. अगदी तुम्ही पार्टीच्या अगोदर याची तयारी पूर्ण करून घेऊ शकता आणि ज्यावेळेला हवे त्यावेळेला फ्राय करून घेऊन खाऊ शकता येत्या वेळेला. तर असे मस्त क्रिस्पी असे ब्रेड रोल आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तर खा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. तर अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू आपण. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.